महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात बारामतीकडे जात असताना आज सकाळी बारामतीच्या विमानतळाजवळ लँडिंग करत असताना अपघात होऊन अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्यासह 6 जणांचाही अपघाती मृत्यू झाल्याचं सूत्राने सांगितलेलं आहे। झालेल्या अपघातामध्ये विमानाचे तुकडे तुकडे झालेले असून अपघात होताच विमानाने पेट घेतला। विमानात अजितदादा पवार 2 पायलट आज सकाळी पहाटेच मुंबईहून बारामती मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभेसाठी अजितदादा पवार बारामतीकडे निघाले होते। या दुर्घटनेत त्यांच्यासह असलेले 6 जणांचाही अपघातात मृत्यू झालेला आहे। अजितदादा पवार यांच्या या आकस्मिक मृत्यूमुळे महाराष्ट्रातल्या राजकारणातली पोकळी निर्माण झालेली आहे। महाराष्ट्रासाठी भरून निघणार हे दुःख आहे। अजित पवार हे कार्यकर्त्यांमध्ये नेहमी रमणारे नेते होते। सकाळी 6 वाजेपासून महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि नागरिकांशी भेटण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीमध्ये अजितदादा पवार यांचा मोठा वाटा असून राष्ट्रवादी पक्षाला अजित पवारच्या या दुर्दैवी निधनाने एक प्रकारचा धक्का बसलेला आहे।